टीमला आहे विपक्षात टीम कसारा. चला कसारा टीमचं क्षेत्ररक्षण ऑलमोस्ट त्या ठिकाणी लावलं जाते. आहे संघ आपले सलामीचे बॅटर्स आणि दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आम्हाला समालोचन कक्षात कंपल्सरी पाहिजेत. कंपल्सरी चेजिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. ड्रेसिंग नसेल 2 धावांची पेनल्टी, किंवा ड्रेसिंग आहे पण तुमचा 11वा खेळाडू नाही तरी देखील 2 धावांची पेनल्टी लागेल. दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने मैदानात उतरत असताना आपली कंपल्सरी ड्रेसिंग आहे का याचा विचार करा, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी लागेल. चला 12वे खेळाडू, सामना सुरू होतोय. चला गोलंदाजी मार्कवर सलामीचा गोलंदाज प्रवीण. चला सामन्याला सुरुवात करायची. ऑफिशियल्स प्रवीण, येस सर. पंचांचा ग्रीन सिग्नल. प्रवीण पहिला चेंडू घेऊन जातोय. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला नितेश. पहिला चेंडू स्विच इट. चेंडू चाललाय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर.
बॅकवर्ड पॉइंटला षटकार. त्या चेंडूवर मोठा तडाखा, 6 धावा त्या ठिकाणी टीम लाहे संघासाठी. आई गावदेवी लाहे संघ काय आक्रमक सुरुवात केली आहे. प्रवीण प्रश्नचिन्ह टाकलं प्रवीणला. यावेळी काय कमबॅक केला जाईल, कोणत्या लाईन लेंथला चेंडू फेकला जाईल. कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटला टार्गेट केलं होतं, चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातांमध्ये कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरील षटकार, त्यानंतर आलाय निर्धाव चेंडू, डॉट बॉल. प्रवीण टू नितेश. नितेशनं षटकार ठोकत इरादे स्पष्ट केलेत. आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा लीडिंग एज. आणि त्या ठिकाणी स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पहिला धक्का दिला जातोय. नितेश बॅक टू द पवेलियन. त्यानंतर निघून गेलाय. त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातांमध्ये सुरक्षित. विकेटचं पतन. त्याची जागा घेण्यासाठी शुभम नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडूला उडवलाय. किती उंची, किती अंतर पाहूया. हा चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. 4 धावा धावफलकावर 10. एक गडी बाद 10. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातो. माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये संधी असते धावा गोळा करायची, आणि ती संधी या ठिकाणी संधीचं सोनं. नेक्स्ट बॉल. आणखी एक चांगला फटका आहे. मिड विकेटच्या बाउंड्री लाईनला निघून चाललाय चेंडू. सीमा पार षटकार दमदार. धावपलकावर 16 धावा. शुभम आला आणि पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा वसूल केल्यात. 16 धावा. नितेशच्या बॅटमध्ये एक षटकार आला होता. षटक महागडे ठरत आहे. आणखी एक चांगला फटका. डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रॉप. चौकार. 4 धावा. 20 धावा षटकामध्ये 1 विकेट. त्या ठिकाणी नितेशचा लाही संघाची दमदार सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. षटक क्रमांक 1 समाप्त. पहिलं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवर संदीप येतोय. समोरून शुभमनं अटॅक केलाय आणि आता पहिल्यांदाच मला वाटतं त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पांडुरंग स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज संदीप. आपल्या गोलंदाजी मार्कवर विचार करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. माहितीये
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षक यावेळी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. प्रत्येक चेंडूवर प्रहार होईल यात काही शंका नाहीये. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पांडुरंग कट करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू थांबवतील. थोडासा फंबल झाला, मात्र काही नुकसान होणार नाही. एक सिंगल येईल. 21 धावा धावपलकावर आतापर्यंत आल्यात. 7 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 7 चेंडूंमध्ये तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं 21 धावा त्या ठिकाणी एक गडी गमावलाय टीम आई गावदेवी लाही संघानं. संदीप टू शुभम. शुभमनं जर विचार केला तर आल्या 16 धावा, त्याच्या 14 धावा, 2 षटकार त्या ठिकाणी ठोकले गेले. 2 चौकार आणि 1 षटकार. 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. शुभम चांगली कामगिरी करतोय. आपल्या संघाला एक फ्लाइंग स्टार्ट दिलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू यावेळी काटा चेंज झालाय. पडल्यानंतर इन स्विंग पाहायला मिळालाय. विकेट किपरसाठी सोपं काम. चेंडू अडवला गेलाय. डॉट बॉल. अतिशय महत्वाचा निर्धाव चेंडू या क्षणाला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. संदीप कमबॅक करतोय. संघाचं कमबॅक. लोअर डिलिव्हरी राहिले. सबमारीन डिलिव्हरी. चेंडून अजिबात उसळी घेतली नाही. चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा विकेट किपरच्या सुरक्षित हातांमध्ये. डॉट चेंडू. पहिल्या चेंडू आली सिंगल, त्यानंतर आले 2 डॉट. 21 धावा. षटक चांगलं पडतंय. यावेळी मात्र शुभमनं पाहिलंय आणि फेकून दिलाय चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तालुका आणि शहापूर तालुक्याचं ग्रामीण टेनिस क्रिकेटचं हे नियोजन आहे. सारंगपुरीकरांचं नियोजन. सामना आपण कसारा विभागातून पाहतोय. खर्डी रिजन आणि कसारा रिजन या 2 रिजन मधला हा सामना आहे. एक टीम कसारा आणि टीम लाही खर्डी मध्ये. पाहूया धावांची लयलूट केली जाते. 27 धावा धाव फलकावर आतापर्यंत विचार केला तर शुभमच्या बॅट मधून 2 6 2 4. पुन्हा एक चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाही. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो आणखी एक तडाखा. शुभम यावेळी मात्र षटकारांची बोली बोलतोय. ते शुभम का मला दुसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये संघनायकानं पाठवलं, त्याचं उत्तर चोख उत्तर. 26 धावांची वादळी पारी. हो, पुन्हा एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. विकेट किपरनं चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. धावफलकाचा विचार केला तब्बल 33 धावा आणि 33 मधल्या ज्या 26 धावा आहेत ना त्या शुभमच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 2 षटकं संपली. अंतिम षटक आहे. तिसऱ्या षटकासाठी पाहूया कोणावर विश्वास ठेवत आहेत. किशोरवर विश्वास टाकलाय. आता किशोर हे तिसरं षटक घेऊन येईल जर विचार केला तर तब्बल 16.50 ची सरासरी. या सरासरीनं 33 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लुजिंग 1 इम्पॉर्टंट विकेट ऑफ नितेश. लाही टीमचा विचार केला तर एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. फलंदाज आपली भूमिका चोख बजावतायत. किशोर टू पांडुरंग. यावेळी झाली थोडी मिसफिल्ड. फायदा होईल का तोटा होईल. मला वाटतं या ठिकाणी कुठेतरी नियोजन चुकलंय. जिथे एकही धाव नव्हती त्या ठिकाणी धावांची लयलूट पाहायला मिळतीये. काय घडलं पाहूया. पंच सांगतील आम्हाला. आतापर्यंत पांडुरंग थकला की काय. मला वाटतं 3 धावा घेतल्यात. येस, 36 धावा धाव फलकावर. मी म्हणतो इथे रनच नव्हती. एकही धाव नव्हती. ते एकही धाव नसताना तुम्ही 3 धावा खर्च केल्यात. अवांतरच्या म्हणावे लागतील. नेक्स्ट बॉल. पुन्हा एक चांगला प्रहार. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहत राहतील चेंडूकडे. चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. सचिन सर, या आधीच्या 3 धावा बाईच्या होत्या की बॅटनाल्या. बाईच. येस येस, सॉरी सर, बघितला नव्हता.
त्यामुळे आमचे स्कोरर त्याची नोंद घ्या. त्या धावा बाईच्या आहेत, त्या धावा काही त्या समोरच्या बॅटरला मिळणार नाहीत. धावा जाऊन पोहोचल्या तब्बल 42. 42 रन्स, त्यात शुभमचे षटकार चौकार पाहायला मिळतात. आणखी एक, क्या बात आहे. शुभम काही थांबायला तयार नाहीये. चेंडूला सातत्यानं सीमारेषा दाखवली जाते. यावेळी रिजन निवडलं होतं काऊ कॉर्नर आणि चेंडू निघून गेला थेट दर्शक दीर्घेमध्ये. षटकार 48 रन्स. व्हॉट अ स्कोर. या आधी आपण SRA बॉईजनं 69 धावा ठोकताना पाहिलंय 3 षटकांमध्ये. या धावा तिसरा षटक प्रविष्ट आहे, मार्गस्थ आहे आणि या तिसऱ्या षटकातील काही चेंडू शेष आहेत. धावफलक जाऊन पोहोचले 85 मध्ये. 48 रन्स ऑन स्कोर बोर्ड. व्हॉट अ स्टार्ट. जबरदस्त सुरुवात दिली आहे शुभमनं आपल्या संघाला. शुभम वैयक्तिक किती धावांवर खेळतो पाहायला मिळेल आपल्याला. 38 धावा. आणखी एक जोडा. चेंडू चाललाय, आला तसा चाललाय. ऑन द राईज. षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम थांबत नाहीये. 44 धावा वैयक्तिक त्याच्या आणि संघाच्या 54 50 झालेली अर्धशतक सांघिक आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचं वैयक्तिक शतक अर्धशतक होईल का. 6 धावा अजूनही गरजेचे आहेत. चेंडू मला वाटतं एक शिल्लक असावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. संधी आहे शुभमला या संपूर्ण सिरीज मधलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा. पाहूया. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मिक्सअप करायला लागेल. किशोरवर दडपण आहे. यावेळी फसलाय फटका आणि 2 धावा किमान मिळायला पाहिजेत. मी होतो 3 देखील मिळतील, पण थकलाय थोडा तो देखील. 46 धावा. इथून पुढे अंतिम चेंडू आहे. धाव फलकावर 56 पाहायला मिळतात. 56 त्याच्या आहेत 46. 4 धावांची गरज आहे. अर्धशतक होईल का प्रश्नचिन्ह आहे. उत्तर शोधावं लागेल. किशोरला खूप दडपण फील करतोय. 2 षटकात 33 होत्या मित्रा. 23 ठोकल्यात आतापर्यंत. बॅड लक आहे. 1 धाव घेतली जाईल. मला वाटतं ती लेग बाईज असावी. पंच आमच्याकडे वळतात. येस 2 धावा. या धावेची पर्सेंटेज 0 आहे मित्रा, पण तू लकी आहेस. तुला 2 धावा मिळतील. या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. 58 धावा लेग बाईजच्या रूपाने. या 2 धावा. 46 वैयक्तिक धावा त्या ठिकाणी. शुभम क्या बात आहे. 2 चेंडू होते. 6 धावांची गरज होती अर्धशतकाला, पण कदाचित ज्या धावा झाल्या त्या मॅच विनिंग पारी ठरेल. कारण 18 चेंडू आणि तब्बल 59 धावांचं लक्ष ठेवलंय टीम कसारा संघासमोर. आता हा कसा चेज होईल, काय घडेल पाहूया सेकंड इनिंग मध्ये. तोपर्यंत देऊया संधी. आदर्श शिक्षक आणि एक आसनगाव आई गावदेवी आसनगाव टीमचे धडकेबाज फलंदाज सचिन खोडके सर यांच्याकडून लाहे टीम साठी शुभेच्छा आल्या. स्पेशली शुभमच्या या वादळी पारीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. धन्यवाद सचिन सर. आणि या पुढील सामना या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम खैरे आणि त्यांच्या विपक्षात टीम. पाहूया पुढे टीम मला वाटतं ऑन द वे आहे, तर सांगितलं जाईल पुढचा सामना कोणता होईल. तत्पूर्वी जाऊया सेकंड इनिंग कडे. चला सेकंड इनिंग. लाईट टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण साधवायचंय. वेळ कमी आहे. यापुढे मी तर तुम्हाला सांगेल कदाचित तुम्हाला 1 षटकाचा तरी क्वालिफायर खेळायला मिळू द्या हे आम्हाला वाटतं या खेळीला, कारण सामने खूप आहेत अजून. मग तुम्हाला 1 षटकाचा खेळायचं आहे की 2 षटकाचा क्वालिफायर आहे तुम्ही ठरवाल. इथून पुढे तुम्ही किती वेळ वाचवतायत. ड्रिंक्स ब्रेक. पाणी पाहिजे. टीम चांदे विपक्षात धर्मवीर कसारा. चला नाणेफेकीसाठी या लगेचच. विलंब करू नका. प्रकाश चौधरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला टीम चांदे आणि टीम धर्मवीर कसारा. लाहे टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. काल तुम्ही जर लाईव्ह मॅचेस पाहिले असतील तर तुम्ही पाहिलं असेल की ते
बॅटिंग झाली की ते बॅटर्स उशिरा जायचे, पण क्षेत्ररक्षक डायरेक्ट आतमध्ये येत होते बाकी प्लेयर्स. वेळ तुम्ही वाचवला तर तुम्हाला चांगला खेळ खेळायला मिळेल. अदरवाईज क्वालिफायर येईपर्यंत खूप सारा वेळ झालेला असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम कसारा, टीम चांदे, चला नाणेफेकीसाठी या. एकता स्पोर्ट्स कसारा आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येत आहे, कारण आपलं ड्रेसिंग कंपल्सरी नाही आणि आपला 11वा खेळाडू देखील, सॉरी 12वा खेळाडू देखील किट मध्ये नाही. ऍटलीस्ट टी शर्ट तरी पाहिजे होता. 2 धावांची पेनल्टी आहे. 59 धावांचं लक्ष ठेवलंय टीम कसारा संघासमोर आणि त्यात आणखी 2, म्हणजे आता हे लक्ष गेलं 61 धावांवर. 18 चेंडू 61 धावांचं लक्ष असेल टीम कसारा संघाला. एकता स्पोर्ट्स कसारा. एकसष्ट 18 चेंडू 61 धावांची गरज. हा जर्सी नाही, कंपल्सरी ड्रेसिंग कसारा संघासाठी. ओके, नवीन टार्गेट 61 धावांचं आहे. सॉरी, एकसष्ट धावांचं लक्ष आहे टीम कसारा संघासमोर. या पुढचा सामना असेल आई गावदेवी सारंगपुरी विपक्षात खैरे. नाणेफेक करून घ्या. चला, वेळ जास्त घेतला तो टीम गोलंदाजी मार्कवर यश. पहिला चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, वॉड स्टार्ट. पहिल्या चेंडूवर जस्यास तसं उत्तर दिलंय. टिट फॉर टॅट. षटकार. वादळ दिसतंय मैदानावर, पण या वादळापूर्वीची ही शांतता, शांत झालंय डगआउट त्या ठिकाणी. खैरे टीम आई गावदेवी सारंगपुरी. टॉस जिंकलाय सारंगपुरी संघाने मला वाटतं, सॉरी खैरे टीम ना. आणि क्षेत्ररक्षण, तेच क्षेत्ररक्षण. चांगला फटका सजवलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रातून चेंडू चाललाय कव्हर रिजन मधून. 4 धावा, 6 नंतर आल्या 4. गोलंदाज हॅलो, गोलंदाजाला अडचणीत पकडले. पहिल्या 2 चेंडून आल्या 10, 61 धावांचं लक्ष.
हॅलो. थँक्यू डीजे ऑपरेटर, आमच्या आवाजाची काळजी घेतात तुम्ही. आणि नक्कीच या ठिकाणी हा झेल तर सुटला आहे, शिवाय चारही म्हणजे आपल्या गावाकडे म्हणतात ना, तेलही गेलं आणि तुपही गेलं, अशी काहीशी अवस्था त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे संघासाठी. स्ट्रायकर एंडला प्रवीण आहे, त्याच्या बॅट मधून एक षटकार, दोन चौकार, 14 धावा पहिल्या 3 चेंडूंवर. मी म्हणजे गोलंदाजाने प्रयत्न केले होते त्या ठिकाणी. झेल पकडला नाही, याला म्हणतात जले पे नमक. जले पे नमक. मिड विकेटला षटकार ठोकलाय प्रवीणनं. बॅक टू बॅक मोठे पटके खेळले जातात. तब्बल 20 धावा पहिल्या 4 चेंडूंवर. संधी निर्माण झाली होती तिसऱ्या चेंडूवर झेल घेण्याची, मात्र ती दवडली. आणि आता त्याचा परिणाम बघा, जीवनदान दिल्यानंतर तो खेळाडू अधिकच आक्रमक होतो आणि ते पाहायला मिळतं सध्याच्या घडीला. प्रवीणच्या बॅटमधून 20 धावा. येस सर, पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी इनरेज फाईनला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाही. एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. गोलंदाज यश, नाव यश आहे, नावातही यश आहे. यश मिळवून देण्याची संधी देखील निर्माण केली होती, पण क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली नाही आणि जीवनदान दिलं गेलं. त्यानंतर आता प्रवीण ज्या पद्धतीने षटकार ठोकलाय, त्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या प्रवीण करतोय. नेक्स्ट बॉल पॅडवर आदळलाय, अपील झाली आहे. एक मला वाटतं लेग बाईच्या रूपाने एक धाव येईल. षटक संपताय. पहिल्या षटकांती धावफलकावर 21 रन्स विदाउट लॉस. वेळ नका घेऊ टीमला आहे. 61 धावांचं लक्ष असताना फक्त 12 चेंडू 40 धावांचं लक्ष शिल्लक ठेवले प्रवीणनं. ज्या पद्धतीने फलंदाजी केली प्रवीणनं, जीवनदानही मिळालं. जीवनदान मिळाल्यानंतर आता मात्र तो अधिक आक्रमक होतोय. त्यानंतर एक षटकार आला, एक बाईचर पण सिंगल आली आणि धावफलक जाऊन पोहोचतोय ते 21 वर. 12 चेंडू 40 ची गरज. मी म्हणतो ज्या सरासरीची गरज होती ती सरासरी मेंटेन केली आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत शुभम, ज्याच्या बॅट मधून आक्रमक पारी पाहिली तब्बल 46 धावांची. आणि या क्षणाला गोलंदाजाच्या रूपानं तो बघूया काय परफॉर्म करतो. बॅटनं परफॉर्म केले, आता बॉलनं काय परफॉर्म करतोय. शुभम टू प्रवीण. महेश घरात, पप्पू वेखंडे आपण संपर्क साधायचा. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. पहिला चेंडू अवांतर फेकला गेला शुभम कडून. प्रवीण मात्र रेडी आहे, प्रत्येक चेंडूला हॅमर करेल. चांगला फटका सजवला, इनसाइड आउट चेंडू चाललाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. प्रवीणला माहिती आहे माझी विकेट महत्वाची आहे. 61 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 22 धावा धावफलकावर लागल्यात. इथून पुढे 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे. शुभम काय पारी खेळली, बॅटनं काय परफॉर्म केलं. 46 धावांची आक्रमक पारी खेळली. मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल टीमसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल. दडपण दडपण निर्माण केलंय संदीपवर. आणि खऱ्या अर्थानं प्रवीणनं जी काही मेहनत केली पहिल्या षटकामध्ये, या षटकामध्ये धावा येणं अतिशय महत्वाचं आहे. तर 20 ची सरासरी मेंटेन ठेवायची आणि या षटकात आतापर्यंत आली फक्त एक सिंगल. मोठ्या पटक्याची गरज.
हो, यावेळी तडाखा देण्याचा प्रयत्न झालाय. बघूया काय होतंय त्या ठिकाणी. एक केली, दुसरी देखील पूर्ण केली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि मला वाटलं तिसरी धाव देखील मिळायला पाहिजे. 3 धावा या चेंडूवर, 25 धावा धावफलकावर. 36 ची अजूनही गरज. 36 मोर needed just from 16. 26 धावा, सॉरी एक करेक्शन. 26 धावा झाल्यात, 35 ची गरज आहे. 9 चेंडू आणि विजयासाठी 35 ची गरज. फुलटॉस, चेंडू आलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ. सूर्याचा प्रकाश आणि या क्षेत्ररक्षकाकडे पाहिलं ना तर मला वाटत नाही की हा चेंडू अडू शकला असता. त्याच्या दुपटीनं चेंडू उसळतोय पडल्यानंतर. त्या सीमा रेषेवर उंचपुऱ्या खेळाडूंची गरज असते चेंडू अडवण्यासाठी. 4 मिळाल्यात, 30 झाल्यात, 31 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. प्रवीण मात्र थांबत नाहीये. प्रवीणच्या बॅट मधून फक्त आणि फक्त धावा. आणखी एक हॅमर्ड केलाय त्या ठिकाणी. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, थोडी चेंडूची शोधाशोध झाली आणि त्या ठिकाणी 2 धावा आरामात. चेंडूवर धावून येणं गरजेचं होतं. 2-2, 2-2, 6, 4-2 असं सत्र सुरू आहे प्रवीणचं. आणि जर विचार केला तर झेल एक ड्रॉप झाला होता 14 धावांवर असताना. त्यानंतर त्याच्या बॅट मधून आपण बघा किती फटकेबाजी पाहिली आहे. म्हणून झेल महत्वाचा असतो. कॅचेस विन द मॅचेस. फुलटॉस, लोअर फुलटॉस. चेंडू चाललाय डीप कव्हर स्वीपरच्या बाहेर. षटकार, षटक संपलाय. धाव फलकावर पाहायला मिळत आहेत 38, 38. क्या बात है, व्हाट अ बॅटिंग. सहा चेंडू आणि 23 धावेंची गरज. काय सामना आणलाय बघा. कारण पहिल्या सामन्यात 21, पहिल्या षटकात 21 आल्या होत्या आणि या षटकात आल्या तब्बल 17. आणि जर विचार केला तर 21 ची सरासरी मेंटेन करत असताना राहिल्या 23. मला वाटतं सुरुवातीचे 1-2 बॉल डॉट गेले संदीप स्ट्रायकर एंडला असताना. आता संदीपला एवढंच काम करायचंय, एक तर मोठा फटका खेळ, नाहीतर एक सिंगल घेऊन नॉन स्ट्रायकर एंडला येऊन थांब. हे दोनच कामं संदीपच्या हातात आहेत. अदरवाईज जर इथून संदीप तुझं डॉट बॉल खेळलास तर मात्र प्रवीणची ही मेहनत कुठेतरी वाया जाईल. आणि जर गोलंदाजाचा विचार केला, गणेश आलाय आणि या गणेशला देखील शुभमची खेळी सार्थ ठरवायची असेल तर या 23 धावा डिपेंड कराव्या लागतील. 4 मोठे फटके खेळायचे, 4 मोठे फटके येतील का. संदीप रेडी आहे. गणेश टू संदीप. चला लेट्स प्ले. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. फुल टॉस, पहिला चेंडू दिलाय फेकून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी म्हटलं होतं संदीपकडे ही जी 2 काम आहेत, पहिलं काम केलंय षटकार ठोकलाय, विजयाचं अंतर कमी केलंय. आता शिल्लक राहिल्यात 17. 5 चेंडू 17 धावेंची गरज. काही सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. मला वाटतं जे प्रेक्षक लाईव्ह असतील तर सामना पाहत असतील तर षटकार चौकार या 2 इनिंग मध्ये काय बरसात झाली आहे. सिंगल डबल कमी दिसत आहेत, मात्र षटकार चौकार जास्त दिसत आहेत. गणेशवर पहिल्या चेंडूवर टाकले दडपण. जेव्हा पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतो ना मित्रांनो, तेव्हा बाकी 5 चेंडू कुठे फेकावे हा प्रश्न पडतोय. गणेश टू संदीप. चला लवकर लवकर ऑफिशियल्स निर्णय घ्या. चेंडू जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर जुना चेंडू दिला जाईल. चला जुना चेंडू फेका.
पहिल्या चेंडूवर 6 धावा ठोकल्यात. आणखी एक चांगला फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू थांबणार नाही मला वाटतं. चाललाय सीमा रेषा पार. चौकार. प्रवीण नंतर संदीपची चर्चा सुरू केली आहे. डीजे ऑपरेटरने देखील चांगलं गाणं लावलं आणि संदीपनं पहिल्या 2 चेंडूवर 10 घेतल्यात. विजयाचं अंतर येऊन थांबले 13 वर. 4 चेंडू 13 धावा. काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेट आहे मित्रांनो. जेव्हा इनिंग सुरू झाली तेव्हा वाटलं होतं 61 धावा खूप जास्त वाटतायत. जशी बॅटिंग सुरू झाली तर त्या ठिकाणी प्रवीणनं हे लक्ष कमी करण्याचा प्रयत्न केलाय. हो यावेळी 3-12 3-13 झाली आहे. आता मी म्हणतोय 3 चेंडू 13 धाब्यांची गरज आहे टीम कसारा संघाला. नक्कीच 4-13 परवडलं. 3-13 झाल्यानंतर जरा दडपण वाढलंय. या चेंडूवर धाव येणं अतिशय गरजेचं आहे. मोठा फटका येईल का? लेट्स सी व्हॉट हॅपन नेक्स्ट. गणेश टू संदीप. 3 चेंडूंवर 10 आल्यात 3 वर. यावेळी फटका बसलाय. झटका बसलाय. ओ माय गुडनेस. कॅच छुटा दिल तुटा असं काहीसं पाहायला भेटलंय. झेल घेणं गरजेचं होतं. एक सिंगल आली आहे पण मी तर म्हणेल प्रवीण समोर 2 षटकारांची गरज आहे. प्रत्येक चेंडूला सीमापार धाडायचे. गणेशवर दडपण आहे. 1 डॉट बॉल फेकायचा. कंपल्सरी षटकार झालाय या सामन्यामध्ये. सामना काय जबरदस्त रंगतोय. प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन केलं जातं. संदीपला वाटलं होतं विकेट जर गेली असती तर 2-13 होणं शक्य नव्हतं. 3-13 वरून 2-12 पर्यंतचा प्रवास. दोन्ही संघांच्या डगआउट मध्ये धडधड वाढलेली आहे. लाहे संघ काय विचार आहे डोक्यात गणेशच्या. गणेशनं राऊंड द विकेट. पाहूया काय करतोय. राऊंड द विकेट. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. साऊंड जे ठेवले त्याच्या मागे तुम्ही जे उभे आहात ना प्रेक्षक म्हणा कोणी असेल तिथे सर्व्हिस लाईन शॉक लागू शकते. प्लीज थोडं बाजूला उभे राहा. चला 2 चेंडू 12ची गरज. षटकार झालाय कंपल्सरी. पहिला चेंडू मिड विकेटला चाललाय. प्रवीण या ठिकाणी काय घडलंय पाहूया. एकच येईल आणि फॉर्मॅलिटीज. लाहे टीम शुभमची वादळी पारी. क्या बात आहे. गणेशला जी जबाबदारी दिली ना गणेशला त्याला माहिती आहे शुभमने देखील खूप मेहनत घेतली आहे शुभमच्या त्या 46 धावांसाठी. अंतिम चेंडू विदाउट मिस्टेक. चूक नकोय. या चेंडूवरचा षटकार येतोय की चौकार. मला वाटतं झेलची संधी निर्माण झाली होती. कसारा टीम हार्ड लक टुडे. खूप चांगला प्रयत्न केला प्रवीणनं संदीपनं पण कुठेतरी कमी पडलेत. हार्ड लक टुडे. टीम लाहे देर आहे दुरुस्त आहे आणि पहिल्याच विजयी सलामी या